आणि याच विषयासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी सध्या आपल्या सोबत वक्फ बोर्डाचे ऍक्टिव्हिस्ट आहेत सलील मुल्ला, तसंच इस्लाम धर्माचे अभ्यासक पैगंबर शेख, हे दोघेही आपल्या सोबत आहेत. आपल्या दोघांचं एनडीटीव्ही मराठीमध्ये स्वागत. सगळ्यात आधी सलील मुल्लाजी, तुमच्याकडे येते. वक्फ बोर्ड ऍक्टिव्हिस्ट म्हणून तुम्ही काम पाहताय, हा जो विरोध होतोय तो विरोध करण्यामागे प्रमुख कारण काय आहे? सर्वप्रथम नमस्कार. एनडीटीव्हीला जे आम्हाला आमंत्रण देऊन वक्फ विषयी किंवा आमच्या समाजाविषयी भूमिका मांडण्यासाठी जी वेळ दिली. तर वक्फ अमेंडमेंट बिल जे 2024, मुद्दा असा आहे की वक्फ ऍक्ट 1995 हा किती अंमलात आला गेला, तो अंमलात आणण्याचा किती शासनानं प्रयत्न केला. 2096 पासून हा कायदा अंमलात आल्यानंतर जर 10 वर्षांनी सर्व्हे केला जातो, तो सर्व्हे आजपर्यंत केला नाही. 2004 नंतर आजपर्यंत सर्व्हे सुद्धा झाला नाही त्या मिळकतीचा. फक्त 2017ला देवेंद्र फडणवीस साहेबांनी सॅम्पल प्रोजेक्ट म्हणून पुणे आणि परभणी चालू केला होता, तो सुद्धा कम्प्लीट केला नाही. शासनानं ऍक्ट प्रमाणे काही गोष्टी त्या केल्या नाहीत आणि सध्या 95 ऍक्टचा वापरच झाला नाही. तर त्यात असलेल्या कमी हे दूर करण्याचा हा जो निर्णय शासनाने घेतलेला आहे, त्यावर एक प्रश्नचिन्ह उभं राहतंय. त्यांच्या मागची भूमिका काय लक्षात, त्यांची काय अपेक्षा आहे किंवा त्यांचा काय इरादा आहे हे यातून स्पष्ट होत नाही. दुसरी गोष्ट की ज्या कायद्यामध्ये तो हिंदू एंडोमेंट ऍक्ट असू दे, वक्फ ऍक्ट असू दे किंवा बाकीचे ऍक्ट असू दे, धार्मिक जे रिलिजियस ऍक्ट आहेत त्या बाबतीत की लिमिटेशन हे त्या ऍक्ट मध्ये नसून फक्त ह्या कायद्यामध्ये, वक्फच्या कायद्यामध्ये तुम्ही लिमिटेशन आणताय. त्यानंतर सेक्शन 40 ही जी कारवाई आहे, जिथं जे अपप्रचार पसरवला गेलेला आहे की ज्या ठिकाणी वक्फ बोर्ड ठेवल ती प्रॉपर्टी वक्फ होते, ही चुकीची माहिती ही लोकांच्या समोर ठेवून लोकांना भ्रमित करून टाकलेलं आहे. कायद्याप्रमाणे जर पाहिलं तर सेक्शन 40 हा कायदा ज्या वेळेला रेव्हेन्यू डिपार्टमेंट म्हणजेच कलेक्टर जोपर्यंत त्या मिळकतीवर रेव्हेन्यू रेकॉर्डवर वक्फ म्हणून डिक्लेअर करत नाही, तोपर्यंत वक्फ बोर्ड सुद्धा त्या मिळकतीवर कधीही दावा करत नाही. आणि तो दावा करायच्या अगोदर फक्त ते सेक्शन 40चा एवढ्यासाठी वापर करतात की एकदा जर सेक्शन 40 म्हणजे नोटीस दिल्यानंतर त्यामध्ये येणारे ऑब्जेक्शन कोणाचे असतील तर त्या ऑब्जेक्शनचा विचार करूनच डिक्लेअर करते. तर हा एक प्रकार असा आहे की सेक्शन 40चा आधार घेऊन, चुकीचा आधार घेऊन लोकांमध्ये भ्रम निर्माण करणे केलेला आहे संपूर्ण. त्यानंतर ज्यामध्ये आता नवीन कायद्यामध्ये यांनी म्हणतात की 2 मेंबर हे नॉन मुस्लिम असले पाहिजेत. आमच्याला त्याची हरकत नाही तसं पाहिलं तर, परंतु कुठल्याही रिलिजियस कायद्यामध्ये जसा हिंदू एंडोमेंट ऍक्ट आहे त्यामध्ये सुद्धा ही प्रोव्हिजन आहे. त्यानंतर शीख लोक, सरदारजी लोकांचं जे ऍक्ट आहे त्यामध्ये सुद्धा नाही, ख्रिश्चन मध्ये नाही, फक्त मुस्लिमांच्या मध्ये तो ऍड करून 2 मेंबरांना घ्यायचं. याचा अर्थ काय? त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की समजा मी जर कुठल्या मंदिरामध्ये जर मेंबर झालो तर मला त्याची रिलिजियस किंवा धार्मिक प्रोव्हिजन आहे त्याबद्दल काही कल्पना नाही, मी त्याप्रमाणे ते वागूच शकत नाही. जर नॉन मुस्लिम जर आले यामध्ये तर त्यांना नमाज पढणे, कब्रस्तानमध्ये जाणे, दर्गामध्ये जाणे, तर रिलिजियस कुठलीही कल्पना त्यांना नसणार आहे. तर हा जो जाणून बुजून करण्याचा प्रयत्न केला गेला आहे असं आम्हाला वाटते. त्यानंतर सध्या सरकारमध्ये जे सीईओ अपॉइंट केले जातात, आजपर्यंत परमनंट सीईओ ऍज अ डेप्युटी सेक्रेटरी रँकचा पदाधिकारी 1 ते 2 वेळा घेतलेला आहे. आज 2002 पासून महाराष्ट्रामध्ये वक्फ बोर्ड निर्माण झाल्यानंतर कायम गव्हर्नमेंटनं आपलं कंट्रोल कसं राहील त्याप्रमाणे आपल्या मनमर्जीप्रमाणे सीईओ दिले जातात. अशा काही महत्वाच्या मुद्दे आहेत त्यामध्ये. आणि एन्क्रोचमेंट जे आहे सध्या ते 60% एन्क्रोचमेंट हे शासनाचं आहे. 30% एन्क्रोचमेंट जे आहे मिळकतीवर ते इतर लोकांचं आहे. 10% जी प्रॉपर्टी आहे, जास्तीत जास्त 10% ते प्रॉपर्टीवर दर्गा, मस्जिद, कब्रस्तान, ईदगाह आहेत. आणि शासन असं म्हणते की आम्हाला
त्या प्रॉपर्टीचं डेव्हलपमेंट करायचं आहे किंवा समाजाचं डेव्हलप करायचं आहे. एकीकडून तुम्ही समाजासाठी म्हणताय की डेव्हलपमेंट करायचं आणि एकीकडून तुम्ही त्या मिळकती आपल्या ताब्यात ठेवताय इनलिगली पद्धतीनं. हा एक मुद्दा आहे. त्यानंतर वक्फ ट्रायब्युनल हा जो मुद्दा आहे यामध्ये घेतलाय, ज्या मुद्द्यामध्ये ते सांगतात की वक्फ ट्रायब्युनल फक्त वक्फ बाबतीत निर्णय घेऊ शकतं, पण असं नाहीये. पहिल्यांदा वक्फ ट्रायब्युनल मध्ये वक्फ ट्रायब्युनल्स का बनले, तर देशात जवळजवळ 72 ट्रायब्युनल्स आहेत. कारण की जेवढ्या केसेस आहेत ताबडतोब त्याचा निकाल लागावा म्हणून ह्या ट्रायब्युनल्स बनले आहेत. त्याचप्रमाणे वक्फ ट्रायब्युनल जे आहे त्यामध्ये जर समजा कुणाला त्यामध्ये त्यांच्या विरोधात निकाल लागला तर त्यांना हायकोर्ट सुप्रीम कोर्ट जाण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण ह्या गोष्टी लपवून ठेवल्या जातात आणि विनाकारण अपप्रचार केला जातो यामध्ये. नक्कीच आणि ह्या अपप्रचारामुळं लोकांमध्ये भ्रम निर्माण होतो. नक्कीच तुम्ही हा जो मुद्दा मांडताय की भ्रम निर्माण होतो, तशा स्वरूपाचा मुद्दा हा किरण रिजिजू सुद्धा मांडतायत की लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. मुळात या कायद्यात होणाऱ्या सुधारणा या जाचक स्वरूपाच्या नाहीयेत. मी पैगंबर शेख यांच्याकडे जातीये, जे इस्लाम धर्माचे अभ्यासक आहेत. पैगंबरजी, मुळात आता आपण बघतो की भारतातल्या 3ऱ्या क्रमांकाच्या जमिनी या खास करून वक्फ बोर्डाकडे आहेत. म्हणजे रेल्वे, त्यानंतर लष्कर आणि त्यानंतर वक्फ बोर्डाकडच्या जमिनी आहेत. असं असताना ज्या सुधारणा होत आहेत त्या सुधारणांना विरोध होण्यामागचं काय प्रमुख कारण, तुमची काय भूमिका आहे? हॅलो, बोला. आवाज येतोय का माझा? हो येतोय, बोला. आवाज येतोय ना? सर्वात पहिली गोष्ट तर काय आहे की आपल्या तिथं या वक्फ बोर्डच्या विषयावरनं बरेच गैरसमज पसरवले गेलेले आहेत. वक्फ बोर्डामध्ये भ्रष्टाचार देखील होत आहे. वक्फ बोर्डाचा त्रास जो आहे तो इथे काल मी तुमच्या त्या मेधाताई कुलकर्णींचे देखील ते चर्चासत्र ऐकलं. वक्फ बोर्डाचा जो त्रास आहे तो हिंदू धर्मीय वगैरे हे जे काही सांगितलं जातंय त्याच्यापेक्षा जास्त इथल्या मुस्लिमांनाच वक्फ बोर्डाचा त्रास जास्त आहे. तुम्ही एखादी जागा वक्फ बोर्डामध्ये रजिस्टर जर करायला गेलात तर त्याचे नॉर्म्स एवढे आहेत. आवाज येतोय का? हो येतोय येतोय, बोला पैगंबर. त्याचे नॉर्म्स एवढे आहेत. एखादी जागा वक्फ बोर्डामध्ये रजिस्टर करणं हे काय सोपं काम नाहीये ऍक्च्युली. आणि ती जागा रजिस्टर करायला काही वेळेस वक्फ बोर्डचे म्हणजे जागेचे कागदपत्र क्लिअर असताना देखील वक्फ बोर्डाच्या लोकांनी लाच घेतलेली देखील उदाहरणं माझ्याकडे आहेत. तर हे वक्फ बोर्डाविषयी ज्या पद्धतीने काही गैरसमज वगैरे पसरवले जातात ते सगळ्यात पहिली चुकीची गोष्ट आहे. आर्मी आणि रेल्वे याच्यानंतर वक्फ बोर्डाच्या जागा सगळ्यात जास्त आहेत हे देखील चुकीचं सांगितलं जात आहे. आर्मीच्या नंतर ज्या आहेत ते सगळ्यात जास्त ज्या जागा आहेत त्या इथल्या चर्चच्या ज्या जागा आहेत ते सगळ्यात जास्त जागा आहेत. त्याच्यानंतर मग रेल्वेच्या जागा आहेत आणि त्याच्यानंतर मग वक्फ बोर्डाच्या जागा आहेत आणि त्या रजिस्टर जागा सांगितल्या जातात. आणि या आर्मी, रेल्वे आणि चर्च आणि वक्फ बोर्डापेक्षाही जास्त जागा या देशातील हिंदू मंदिरांच्या जागा जास्त आहेत. मात्र त्या सगळ्या जागा एका कुठल्याही प्लॅटफॉर्मवर काउंट केल्या जात नाही. त्याच्यामुळे ते लोकांना समजत नाही. आता वक्फ बोर्ड जे आहे ते प्रत्येक राज्याचे वेगवेगळे वक्फ बोर्ड आहेत त्याच्यामुळे त्यांच्या जागा काउंट केलेल्या आहेत त्यामुळे ते समजतं. मात्र इथल्या मंदिरांच्या जागांची कुठलीही अशी नॅशनल लेवलला समिती नसल्यामुळे वक्फ बोर्ड सारखी म्हणा त्याच्यामुळे त्यांच्या जागा एक्झॅक्ट किती आहेत ते समजत नाही. दुसरा विषय झाला की आता वक्फ बोर्डाच्या जागा 9 लाख एकर आहेत वगैरे. मी म्हणतो त्या 9 लाख एकर पैकी किती जागा या मोकळ्या आहेत हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यातल्या बहुतांश जागेंवर हे अतिक्रमण आहेत आणि ती अतिक्रमण काढायच्या विषयावरून एवढे सगळे वाद जे आहेत ते निर्माण झालेले आहेत. आज तुम्ही पाहता आर्मीच्या जागेवर जर अतिक्रमण झालं तर आर्मीच्या जागेवरचे अतिक्रमण जे आहे ते आर्मीचे लोक काढतात. हे रेल्वेच्या जागेवरची जे अतिक्रमण आहेत ते रोज काढली जातात. मात्र वक्फ बोर्डच्या जागेवर जर एखादं अतिक्रमण वगैरे असलं जर ते काढायचं झालं तर मग त्याला हिंदू मुस्लिम जो आहे ते स्वरूप दिलं जातं. आजही महाराष्ट्रामध्ये वन विभागाची एखादी जागा असेल आणि वन विभागाच्या जागेवर जर कुठलं अतिक्रमण झालं असेल तर त्या ठिकाणी देखील अतिक्रमण जे आहे ते काढलं जातं. राहिला प्रश्न ट्रिब्युनलचा. आता ट्रिब्युनलचा विषय काय आहे की ट्रिब्युनल ही सोय दिलेली आहे की प्रत्येक गोष्ट बाबा सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये जाण्यापेक्षा जी आहे ती त्या ट्रिब्युनलमध्ये पहिल्यांदा सोडवली जाऊ शकते का हे आपण हे पाहिले जातं. आता महाराष्ट्राच्या देखील वन विभागाचं जे आहे त्या जागा आहेत त्या जागेवर देखील समजा एखादं अतिक्रमण झालं तर त्याची पहिली नोंद त्याची पहिली तक्रार ही वन विभागाकडे होते, ती पोलीस स्टेशनला देखील होत नाही. ह्या सगळ्या माहिती आपल्याला दिली जाते का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, आता त्या ट्रिब्युनलमध्ये रेल्वेच्या ट्रिब्युनलमध्ये देखील जे आहे ते निर्णय घेण्याचा अधिकार जो आहे तो त्यांच्या ट्रिब्युनलला आहे. आर्मीच्या ट्रिब्युनलमध्ये देखील जो आहे तो निर्णय घेण्याचा अधिकार त्या ट्रिब्युनल आहे.
मात्र समजा त्या ट्रिब्युनलचा निर्णय आपल्याला पटला नाही तर तुम्ही सुप्रीम कोर्टात आणि हायकोर्टामध्ये जाऊ शकता, आणि त्या आधीपासूनच लोक जातात. 2014 नंतर देखील अशा केसेस झालेल्या आहेत की लोकांना ते निर्णय पटले नाही आणि लोक कोर्टामध्ये गेलेले आहेत, आणि कोर्टामध्ये कधी कधी जो निकाल आहे तो वक्फ बोर्डच्या बाजूने दिलेला आहे आणि कधी कधी जो निकाल आहे तो नागरिकांच्या बाजूने दिलेला आहे. कोर्टाने, सुप्रीम कोर्टाने आणि हायकोर्टाने बऱ्याचदा वक्फ बोर्डला फटकारलं देखील आहे, आणि त्याचे जे काही व्हिडिओ वगैरे आहेत जजने वगैरे निकाल दिलेले, हे व्हिडिओ देखील हे भाजपचे जे लोक आहेत ते चवीने पसरवतात की पहा न्यायाधीश काय म्हणतात वक्फ बोर्डाविषयी. मग आता तुम्ही एकीकडे म्हणता की न्यायालयात जाऊ शकत नाही आणि न्यायालय जे फटकारतं ते देखील दाखवता. मग कसं काय दाखवता? आणि हे म्हणतात की कुठल्याही जमिनीवर वक्फ बोर्ड क्लेम करू शकता. असं कुठल्याही पद्धतीचा भाग नाहीये. वक्फ बोर्ड कुठल्याही जमिनीवर क्लेम करू शकत नाही. वक्फ बोर्डमध्ये जागा ऍक्च्युली रजिस्टर करणं एवढं कॉम्प्लिकेटेड आहे, त्याचे नॉर्म्स एवढे आहेत की एखादी जागा रजिस्टर व्हायला साधारण 2-3 वर्ष बऱ्याचदा वक्फ बोर्डामध्ये जातात. दुसरा विषय ते मेधा कुलकर्णी सांगत होत्या की ते काय तामिळनाडूचं काहीतरी त्या पूर्ण गावावर क्लेम केलं, ते तसलं काही झालेलं नाहीये. त्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नंतर त्यांचा व्हिडिओ प्रसारित केलेला आहे की बाबा त्या वक्फ बोर्डच्या ह्याच्यामध्ये फक्त जागा लिहिलेला आहे, त्यांनी कुठल्याही पद्धतीचा सर्वे नंबर वगैरे टाकलेला नाहीये, त्यांनी कुठल्याही हिंदू मंदिरावर क्लेम केलं नाही. हा जिल्हाधिकारी तिथला सांगतोय. आणि या राज्यसभेच्या ज्या खासदार आहेत त्या जेपीसी मध्ये आहेत आणि त्या धडधडीत न्यूज माध्यमांवर येऊन जे आहे ते खोट्याचा प्रसार करतात, कुठल्या तरी केस दाखवतात. आता तुम्हाला सांगतो, आपल्या तिथे जेजुरीचं जे संस्थान आहे, अशा कितीतरी जागा आहेत, त्या जागेबाबतीत जे आहे ते वादविवाद होत असतात. कोर्टाने त्यांच्या बाजूने जो आहे तो निकाल लागला. 12 एकरची जागा जी आहे ती कोर्टाने सांगितली की ती त्यांची आहे. अशी कित्येक ठिकाणी निकाल लागतात. 140 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेला हा देश आहे, आणि त्या देशामध्ये 30,000 35,000 अशा जागेच्या विषयावरून केस असणं ही सामान्य बाब आहे. याच्यामध्ये काही विशेष वाटून घेण्यासारखं काय आहे? आणि कोर्टामधून ते जे आहेत त्या सगळ्या गोष्टी सोडवल्या जातात. दुसरा विषय, या समितीमध्ये म्हणा की नॉन मुस्लिम जे आहेत ते असावे का नसावे, असायला हवेत, काही असण्याबाबतीत काही हरकत नाहीये. मात्र ते लोक बोलतात, हे या सगळ्या गोष्टी बोलतात कुठले लोक? ते लोक बोलतात की हिंदू मंदिरांमध्ये इतरांना प्रवेश देऊ नका, हिंदूंकडूनच व्यापार करा, त्याच्यानंतर काय कटेंगे तो बटेंगे, ओढ जेहाद वगैरे असे जे काही लोक सांगतात, असे जे काही खोटा प्रसार लोक करतात, ते लोक म्हणतात की या समितीमध्ये जे आहेत ते नॉन मुस्लिम वगैरे असायला हवे. असायला काही सर्व धर्म समभाव सगळेच लोक मानतात, मानण्याला काही हरकत नाहीये. मात्र मोठ्या प्रमाणामध्ये द्वेष पसरवून त्यानंतर अशा पद्धतीची जी काही मागणी वगैरे केली जाते ही खरं तर हास्यास्पद आहेत. मुळात जे लोक ही मागणी करतात ते स्वतःच धर्मांध आहेत, आणि ते धर्मांध लोक जे आहेत ते सर्व समावेशकतेवर बोलतात. याच्या एवढी मोठी हिपोक्रेसी या देशामध्ये काय असू शकते? बरं, पण आता यात आपण बघतोय की जेव्हा तुम्ही म्हणताय की भाजपच्या वतीने किंवा जे स्वतःला हिंदुत्वाचा पुळका असलेले किंवा एकाच अंगानं जाणारे, एका धर्माला महत्त्व देणारे अशा स्वरूपाचे लोक हे मुद्दे मांडतात, हा तुमचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. सलीम मुल्लाजी यांच्याकडे मला यायचं आहे. सलीम मुल्लाजी, मुळात जी दुरुस्ती सांगितलेली आहेत 4, आणि त्यात आता जो मुद्दा काढला की नॉन मुस्लिम एक 2 जण 3 जण यामध्ये असणार, तर यावरती मुळात संपूर्ण समाजाचं काय मत आहे? त्यात काही एकवाक्यता आहे का? 2 नॉन मुस्लिम घेण्याचा जो विषय आहे तो विषय असा आहे की शेवटी हा धार्मिक विषय आहे. वक्फ म्हणजे काय की ज्या वक्फ मध्ये मस्जिद, दर्गा, कब्रस्तान, ईदगाह, आसूरखाना ह्या मिळकती ह्याचा वापर किंवा त्याचं मॅनेजमेंट धार्मिक पद्धतीने झालं पाहिजे. ते धार्मिक, इस्लामिक धार्मिक पद्धतीमध्ये जे तत्व आहे त्याप्रमाणे तो त्याचा वापर करता आला पाहिजे, हा मूळ उद्देश आहे. आम्हाला 2 मेंबर जर आले, हरकत त्याला अशी काय महत्व नाही, परंतु कुठल्याही धार्मिक विधीमध्ये दुसरे समाजाचे लोक येणं हे कितपत योग्य आहे? आता ही सुधारणेच्या नावावर फक्त याच वक्फ मध्ये त्यांनी ती भूमिका घेतली, त्यावर तो आमचा आक्षेप आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, वक्फ म्हणजे काय हे आजपर्यंत लोकांना कळलंच नाही. थोडक्यात म्हणजे वक्फ म्हणजे सरळ देवस्थान आहे. महाराष्ट्रामध्ये कुठलीही मिळकतीचा जर तुम्ही 7-12 काढला, त्याचा रेकॉर्ड काढला, त्यावर देवस्थान इनाम लिहिलं जातं. तर हे फक्त अरबीमधनं हा शब्द आला, परंतु मराठीमध्ये जर क्लिअर कट पाहिलं तर हे देवस्थान आहेत. मग ते हिंदू देवस्थान असू दे, ते मुस्लिम देवस्थान असू दे, ते ख्रिश्चन देवस्थान असू दे, त्यानंतर याला एकही नाव दिलंय की हे देवस्थान.
तर ही भूमिका लोकांच्या समोर आणली पाहिजे. आता चॅरिटी कमिशन आणि वक्फ बोर्ड निर्माण झालं 2002ला. आता सुद्धा शासन काय करतं, काही चॅरिटी कमिशन मधनं सुद्धा ऑपरेट होत आहे आणि काही वक्फ बोर्डाकडे ऑपरेट होत आहे. आता पूर्णपणे चॅरिटी कमिशन महाराष्ट्रातलं रेकॉर्ड वक्फ बोर्डाकडे गेलेलं नाही आणि काही गेलंय, त्यामध्ये काही फायली सुद्धा अजून चॅरिटी कमिशन मध्ये आहेत. तर हे जर यंत्रणा व्यवस्थित राबली असती तर येणाऱ्या ह्या वक्फ अमेंडमेंट बिल बाबतीत आपल्याला थोडा काय विचार करता आला पाहिजे. पण हे आणि सगळ्यात महत्त्वाची एवढी सरकारला घाई का आहे? नक्की सलीम, याचवरती आपल्याला उत्तर घ्यायचंय. शायना एनसी या सुद्धा सध्या आपल्या सोबत आहेत, भाजपच्या नेत्या आहेत. शायना एनसीजी, स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये. नमस्कार. हाच प्रश्न विचारला जातोय. आज आपल्या सोबत जे अभ्यासक आहेत, इस्लाम धर्माचे असतील किंवा वक्फ बोर्डाचे, त्यांचं हे म्हणणे की घाई का आहे आणि मुळात इतर संस्थांमध्ये, इतर देवस्थानमध्ये अशा पद्धतीनं नॉन हिंदू किंवा नॉन ख्रिश्चन असं घेतलं जातं का? तर मग आमच्या धर्मामध्ये अशा पद्धतीनं नॉन मुस्लिम व्यक्ती घेण्यामागचा प्रमुख कारण काय? सर्वप्रथम वक्फ बोर्ड आहे काय हे आम्हाला समजायची गरज आहे. आता तुम्ही शिया असो किंवा सुन्नीज असो, त्यासाठी तुम्ही काम करायला समाजमध्ये तुमचे महिला आहे, महिलाचं नेतृत्व आहे का वक्फ बोर्ड मध्ये? नाही. तुम्हाला जे समाजासाठी छान काम करायचं नक्कीच करा, परंतु संशोधनची आवश्यकता कशासाठी? तुमचे लँड रेकॉर्ड्स, सर्वे निमित्त तुम्ही बघितलं तर खूप प्रश्नचिन्ह आहे. मिसडुईंग, रॉंग, मिसअप्रोप्रिएशन, जेव्हा तुम्ही वक्फच्या प्रॉपर्टीजला विकून घेतलं आणि ते ऍज पर प्रोसेस ऑफ लॉ नाही. तर मला वाटते की सर्वप्रथम हे ट्रान्सपेरन्सी, अकाउंटेबिलिटी साठी आहे. आणि हे संशोधनची गरज कशासाठी आहे? 1995 मध्ये वक्फ ऍक्ट तुम्ही बघितलं किंवा 2013 मध्ये, त्यानंतर तुम्ही बघितलं की इनएफिशियन्सी, मिसअप्रोप्रिएशन, प्रॉपर डॉक्युमेंटेशन नव्हते. आणि सरकारची भूमिका काय की जे 9 लाख एकर चे प्रॉपर्टीज आहे वक्फ बोर्डला, तर त्याच्या काम आणि त्याच्या काम बद्दल समाजमध्ये त्याची उपयोगिता आहे आणि कशा आहे. दखल करायचं म्हणजे ट्रान्सपेरन्सी, तुम्ही दखल म्हणणार तर ट्रान्सपेरन्सी ची गरज आहे. अकाउंटेबिलिटी मध्ये तुम्ही बघितलं तर खूप प्रॉपर्टीज आहे, ते चर्चा स्पर्धामध्ये मला नाही जायचंय की कुठे कुठे कोणाला विकून त्यांना घरसाठी दिलं की वक्फ प्रॉपर्टीज कसं, त्याच्या मिसअप्रोप्रिएशन. परंतु तुम्ही बघितलं की 8 लाख कोटी जे हे पूर्ण वक्फ प्रॉपर्टीज आहे, त्याच्यात तुमचे किती मदरसा आहे, महिलांसाठी किती तुम्ही हे प्रयास केलं की ते पण तुमच्या बोर्डवरती आले. तुम्ही कुठे काम केलं की तुम्ही बघितलं की मस्जिद निमित्त आणि दर्गा निमित्त किती आहे. ते अकाउंटेबिलिटीची आवश्यकता आहे. आणि शासन प्रशासन दखल म्हणजे संशोधनचा मतलब दखल नाही. संशोधनचा मतलब आहे की तुम्ही जास्त लोकांना घ्या, जे माहिती घेणार, जे तुम्हाला मदत करतील. रेव्हेन्यू डिपार्टमेंट असो किंवा हायकोर्ट असो, किती प्रॉपर्टीज आहे जे डिस्प्यूट मध्ये आहे, ते क्लॅरिटी तुम्हाला पाहिजे की नाही. आणि सचर कमिटी रिपोर्ट तुम्ही बघितलं तर तिथे तर स्पष्टीकरण दिलं आहे की जे तुम्हाला तुमचं मुस्लिम समाज असो त्यासाठी तुम्हाला पाहिजे की लोक शिक्षित, सुरक्षित, आत्मनिर्भर हो. तर वक्फचं खूप मोठं योगदान आहे. आणि हे योगदान सकारात्मक रूपनी तुम्ही घेतलं की नकारात्मक रूप, ते तुम्ही एक नॅरेटिव्ह स्प्रेड करतात. सकारात्मक रूपाने घेतलं तर हे वक्फ बोर्डला जास्त पॉवर्स पण भेटणार एकेकांना. आणि त्याच्यात तुम्ही बघणार की समाजासाठी तुम्ही कसं काम करणार. आणि ते काम मध्ये आमचे मुस्लिम महिलांसाठी पण नेतृत्व होईल आणि त्यांना पण रिप्रेझेंटेशन होईल. तर फक्त हे सांगायचं आहे की हे आहे फक्त मुस्लिमसाठी, हा नक्कीच आहे, परंतु त्याच्यात जे ऍडमिनिस्ट्रेशन तुम्हाला मदत करणार की इंडिपेंडेंट डायरेक्टर्स जे येणार ते तुम्हाला मदत करतील, तर तुम्हाला आपत्ती कशासाठी आहे. आणि जे लोक जसं उबाटा सेना तुम्ही बघितलं, त्यांना हे ठरवायचं आहे की त्यांना तुष्टीकरण की राजकारण करायचं आहे.
किंवा त्यांना राहुल गांधीसाठी करायचंय, काँग्रेससाठी की हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरेसाठी. तर आय थिंक हे चर्चा नक्कीच पॉझिटिव्ह सकारात्मक चर्चा आहे. कोणाला भीती आणि घाबरायची गरज नाही, कारण सरकारच्या एकच लक्ष आहे की महसूल असो किंवा हायकोर्ट असो किंवा कुठे कुठे ऍज वी से इन इंग्लिश लकुनाज इन द सिस्टम आहे ते आम्हाला स्ट्रीमलाईन करायचं आहे. नक्कीच. शायनाजी, याच तुमच्या उत्तरावरती पैगंबर शेख यांना मला विचारायचं आहे की अशा पद्धतीनं जर सरकार काही चांगले नियम आणू इच्छित असेल तर त्यावरती विरोध करण्याचं कारण काय, असं त्यांचं म्हणणं आहे. मुळात महिलांसाठी या वक्फच्या माध्यमातून काही चांगले उपक्रम राबवले जाऊ शकतात, ते राबवले जातात का, हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा सवाल आहे. आणि दुसरं आणखीन एक महत्त्वाचं त्यांनी सांगितलेलं आहे की या संपूर्ण प्रक्रियेच्या माध्यमातून तुमची एक शिस्त लागेल, तुमच्या जो संपूर्ण कारभार जो चालतोय त्याला सुद्धा पारदर्शीपणा येईल. एक तर पहिली गोष्ट काय माहितीये का, शायना एनसी ताई ज्या काही बोलतायत, माझं असं त्यांना सांगणं आहे बघ की तुम्ही जे मुस्लिमेतर जे त्याच्यामध्ये ऍड केलेत ना, त्याच्या ठिकाणी मग मुस्लिम महिला ऍड करा ना. तुम्ही मुस्लिम महिलांचं एवढं जर सांगताय ना, मी स्वतः मुस्लिम महिलांचे बरेचसे प्रश्न मांडतो, बुरख्याच्या विरोधात वगैरे मी माझ्या भूमिका याच्या आधी जगजाहीर आहेत माझ्या. मग तुम्ही मुस्लिम महिला त्या ठिकाणी घ्या. हे फक्त जे काही सांगतात काय हत्तीसारखा कारभार आहे, दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. मी याच्या आधीही बोललो की वक्फ बोर्डामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणामध्ये होतो, हे मान्य आहे, त्याला कुठलंही दुमत नाही. वक्फ आजपर्यंत मुस्लिम समाजाला देखील बहुतांश मुस्लिम समाजाला देखील वक्फ बोर्ड नक्की काय बुवा हे देखील माहित नव्हतं. हे वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक वगैरे आणलं गेलं, त्याची चर्चा लोकसभेमध्ये झाली आणि त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी वक्फ बोर्डचे लोक मशिदीमध्ये जाऊन बाबा वक्फ बोर्डाविषयी मुस्लिम समाजाला सांगायला लागले. त्याच्यानंतर मुस्लिम समाजाला वक्फ बोर्ड नक्की काय आहे हे समजलं. राहिला विषय, मी परत एकदा म्हणतो की हे जे काही 9 लाख एकर वगैरे जागा सांगतायत ना, यांनी सांगितलं का की किती जागेवर नक्की अतिक्रमण आहे, त्याचा कुठलाही डेटा यांनी दिलेला नाहीये. हे वक्फ बोर्डाच्या जागेवर जी अतिक्रमण आहेत का, ती बहुतांश राजकीय लोकांची अतिक्रमण आहेत. आणि ही राजकीय अतिक्रमण, राजकीय नेत्यांची अतिक्रमण जी आहेत ती हिंदू आणि मुस्लिम दोघांची आहेत. आणि ही अतिक्रमण जी आहेत ती कायम करण्यासाठी 2 मिनिटं ताई, जरा 2 मिनिटं तुम्ही नक्की 2 मिनिटं ताई प्लीज, तुम्ही उत्तर देणारच आहात, तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्हाला उत्तर द्यायचंच आहे. फक्त आधी ऐकून घ्या, माझी अशी विनम्र विनंती आहे तुम्हाला की हे जे काही अतिक्रमण वगैरे आहेत का, ही राजकीय नेत्यांचीच अतिक्रमण आहेत. मग ही अतिक्रमण जी आहेत, ही अतिक्रमण काढल्यानंतर एवढी बोंबाबोंब का होते? दुसरी गोष्ट, या वक्फ बोर्डच्या जागा कशा वाढल्या, हा सगळ्यात मोठा मुद्दा जो आहे तो मांडत असतात की वक्फ बोर्डच्या जागा कशा काय वाढल्या. वक्फ बोर्डच्या जागा कशा वाढल्या ते सांगतो. तुम्हाला जर एखादी मशीद उभी करायची असेल, एखादी मदरसा जर उभी करायची असेल, तर ती जागा सर्वात आधी वक्फ बोर्डामध्ये रजिस्टर करावी लागते. त्याच्याशिवाय त्या ठिकाणी तुम्ही मशीद वगैरे बांधू शकत नाही, मशीद वगैरे उभी करू शकत नाही. आता ती जागा 5 गुंठ्याची असू शकते, 1 गुंठ्याची असू शकते, 10 गुंठ्याची असू शकते. आता देश स्वतंत्र झाल्यापासून जर आपण पाहाल तर या देशामध्ये प्रत्येक धर्माचे धार्मिक स्थळं जी आहेत ती वाढलेली आहेत. आता मुस्लिमांची धार्मिक स्थळं वाढल्यानंतर एवढं पोटामध्ये दुखण्याची काय गरज आहे? म्हणजे तुम्ही जर वक्फ बोर्डाच्या जागा हे ज्या म्हणतात का की एवढ्या जागा मुस्लिम समाजाची परिस्थिती अशी आहे, मी तुम्हाला सांगतो माझ्या आयुष्यामध्ये मी कितीतरी जागा अशा मुस्लिम समाजाने पाहिलेल्या आहेत की त्यांनी त्या जागा विकत घेतलेल्या आहेत आणि त्या स्वतःच्या पैशाने विकत घेतलेल्या ज्या जागा आहेत त्या वक्फ बोर्डामध्ये मशीद त्या ठिकाणी बांधण्याच्या आधी ज्या आहेत त्या रजिस्टर केलेल्या आहेत. ती वक्फ करावी लागते आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी मशीद बांधू शकतो. बरं, दुसरी गोष्ट, त्याच्यानंतर त्या ठिकाणी मशीद बांधल्यानंतर जे आहे, समजा त्या बांधकामावर कोणी आक्षेप घेतला, महानगरपालिकेकडून किंवा सरकारकडून त्या मशिदींवर कारवाई झाली, अतिक्रमणांच्या नावाखाली वगैरे पाडले जातात, आपण पाहतोय. त्याच्यानंतर हे वक्फ बोर्ड कुठेच येत नाही, वक्फ बोर्ड कुठल्याही पद्धतीची जबाबदारी घेत नाही. हा वक्फ बोर्डचा खूप मोठा ड्रॉबॅक आहे. मी वक्फ बोर्डाच्या बाजूने पण पूर्णपणे नाहीये आणि सरकारच्या बाजूने देखील पूर्णपणे नाहीये. कारण आज जे काही सरकार विधेयक वगैरे आणतंय त्या माध्यमातून वक्फ बोर्डाने जे काही भ्रष्टाचार केलेत वगैरे तेही नाकारले जाऊ शकत नाही. मात्र वक्फ बोर्डाने जे काही भ्रष्टाचार वगैरे केलेले आहेत, त्या सगळ्याच्या काही गोष्टी केलेल्या आहेत, त्या आधारावर हे जे काही विधेयक वगैरे आणू इच्छितात, हा विधेयक आणण्याचा ह्यांचा हेतू अजिबात चांगला नाहीये. कारण की वक्फ बोर्डाच्या जागेवर जे काही अतिक्रमण वगैरे केले गेलेले आहेत, ती अतिक्रमण त्यांची कायम करण्यासाठी हा सगळा उपद्रव चाललेला आहे. आता तुम्हाला आणखीन एक जर उदाहरण देतो, एक उदाहरण फक्त देतो. खेड शिवापूरची जी दर्गा आहे, ती दर्गा जर आपण जाऊन पाहिली तर त्या दर्गेची जागा साधारण 5 ते 6 गुंठे आहे. मात्र वक्फ बोर्डाच्या ह्याच्यामध्ये जर ती जागा जर पाहिली तर ती जागा 52 एकरची आहे. आता 52 एकर जागेपैकी तिथे 10% जागा तरी शिल्लक आहे का हे कृपया तुम्ही जाऊन स्वतःच पहा.
आणि नंतर मला सांगा नक्की. वक्फ बोर्डाच्या जागेवर खूप अतिक्रमण आहेत आणि ही अतिक्रमण राजकीय नेत्यांची आहे आणि नक्की. हे राजकीय नेते हिंदू मुस्लिम दोन्ही आहेत. नक्की. शायनाजी तुम्ही उत्तर द्या. मला फक्त हे सांगायचंय की च्या सुधारसाठी जे हे संशोधन आला तर स्वीकार करायचं. जसं सांगितलं आता की भ्रष्टाचार होते, तर मला खूप छान वाटलं की तुम्ही हे मान्य तर केलं की भ्रष्टाचार खूपच होते आणि कसं वफनी किती प्रॉपर्टीजला असंच लोकांना दिलं असे आणि ते भ्रष्टाचार हे भ्रष्टाचाराला देवस्थान संपवायचं आहे समितीमध्ये तर नक्की देखील ट्रान्सपेरंट असतात. अप्रोचची आवश्यकता आहे. आता संशोधन म्हणजे काय? संशोधनच्या एकच लक्ष आहे ना की जे तुमच्या प्रॉपर्टीवरती अतिक्रमण पण झालं की तुम्ही अतिक्रमण केलं ते हे रेव्हेन्यू रेकॉर्ड्स मध्ये स्ट्रीमलाईन हे प्रोसेसची गरज आहे. आता हे स्ट्रीमलाईन प्रोसेस कसं होणार की जे दोन निरीक्षक जे इंडिपेंडेंट आहे ते बघणार की काय आहे डॉक्युमेंट्स, काय आहे पेपर वर्क. आम्ही हे पण बघितलं की जे अपाहिज आहे, मुस्लिम अपाहिज, त्यांचे जे आवाज येत प्रॉपर्टीज नाहीये. आहेत त्याच्यावरती पण अतिक्रमण. ते तुम्हाला पाहिजे की समाजमध्ये सुधार, तुम्हाला पाहिजे की मुस्लिम समुदायामध्ये शिया सुन्नीज बोराज मध्ये पण तुम्हाला परिवर्तन पाहिजे ते की ते त्यांच्यासाठी, त्यांच्या लोकांसाठी जे इकॉनॉमिकली डाऊन ट्रॉडन आहे. तर संशोधन मध्ये घाबरायची गरज नाही की अरे मुस्लिमला कशाला नाही घेतलं. अरे दोन लोकांना जे घेतलं आम्ही, जे इंडिपेंडेंट बघणार की लँड रेकॉर्ड्स काय आहे, रेव्हेन्यू मध्ये काय आहे, हायकोर्ट मध्ये काय आहे, ज्यांना लीगल एक्सपर्टीज आहे आणि हे एक शासन प्रशासनच्या एक योगदान आहे वक्फ साठी. तर मला वाटतं की हे एक पॉझिटिव्ह आहे ना, पॉझिटिव्ह स्टेप इन द राईट डिरेक्शन. जे आम्ही महिलांचा पण आता उल्लेख केलं तर खूप सक्रिय आणि काय म्हणतात मुस्लिम महिला आहेत ज्यांना हे क्षमता आहे की त्यांचं पण योगदान आणि त्यांचं पण व्ह्यू पॉइंट आपण घेऊ. तर फक्त हे सांगायचं आहे की वक्फच्या सुधारला विरोध करायची गरज आहे. तर हे उभाटा सेनासारखे पार्टीज जे आता तुष्टीकरणच्या राजकारण करतात त्यांना एक छान संधी भेटलं फॉल्स नॅरेटिव्ह स्प्रेड करायला. पण ते फॉल्स नॅरेटिव्ह न स्प्रेड करताना हे बघायचं आहे की सकारात्मक आम्हाला काय करायचं आहे आणि जे हे सकारात्मक मोहीम मध्ये तुम्ही सहभागी आहे. तर मला वाटते की हे 8 तासच्या चर्चा आपण बघू पार्लमेंटमध्ये, संसदमध्ये काय काय आहे, काय काय खुलासा होणार. दोन्ही पक्षांना ऐकायची गरज आहे आणि त्यानंतर आपण निर्णय घेऊ. पण ते निर्णय आहे फॉर द पॉझिटिव्ह गुड, नॉट फॉर पॉझिटिव्ह बॅड. नक्कीच. सलीम मुल्लाजी तुमच्याकडे येते की आता शायना एनसी यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत, ज्यात त्यांनी अपंगांचा मुद्दा घेतला की अपंग मुस्लिमांसंदर्भात काय केलं जातं. अशा अनेक जे तरुण असतात किंवा अनेक वयोवृद्ध आहेत, अपंग आहेत, यांच्यासाठी काय सुविधा होतात किंवा महिलांसाठी काय सुविधा होतात, हा सुद्धा त्यांनी एक मुद्दा मांडलेला आहे. आणि अर्थातच या संदर्भात काही सुधारणा होत असतील तर त्या का नको, चुकीचा नॅरेटिव्ह का पसरवला जातोय असं त्यांचं म्हणणं आहे. मॅडमने जे सांगितलं ते भूमिका चांगली आहे की महिलांसाठी किंवा वृद्धासाठी, अपंगासाठी हा कॉन्सेप्ट ही वक्फचा मूळ भारा गाभा आहे ना, तो हाच आहे जो मॅडम सांगतात. परंतु त्या गाभ्याला इम्प्लिमेंट करणं, त्या मिशनला इम्प्लिमेंट करण्याचं जे काम आहे त्यामध्ये शासनाची जी गरज आहे, 95 ऍक्ट आणण्याचं कारणही होतं की मुस्लिमांची परिस्थिती दिवसेदिवस खालावत होत आहे आणि त्यांची ही मिळकत जी आहे, ही मिळकत ही त्यांच्यासाठी, जे गोरगरीब किंवा अनाथ विधवा ह्यांच्यासाठी आहे. परंतु लँड ॲलिनेशन रेकॉर्ड जे असतं त्या लँड ॲलिनेशन रेकॉर्ड प्रमाणे जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रामध्ये लँड रेकॉर्ड प्रमाणे जर तुम्ही चेक केलं तर त्या प्रॉपर्टी ह्या किती वक्फ ट्रस्टींच्या ताब्यात आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे वक्फ बोर्डाची 1 इंच सुद्धा जागा नाही कुठेही. हा जो अपप्रचार पसरवला जातो की वक्फ बोर्डाची जागा, ही म्हणणं चुकीचं आहे, हे वाक्य चुकीचं आहे. कारण ही जागा ह्या त्या ट्रस्टची असते. वक्फ बोर्ड हे फक्त सुप्रिटेंडेंट आहे, त्यांना कुठलाही अधिकार नाही की ती ताब्यात घेण्यासाठी. तिथं जर चुकीचं होत असेल तर ती ताब्यात घेऊ दे. पण जेव्हा एक एक्झाम्पल देतो, मॅडमनी म्हटल्याप्रमाणे आम्ही एक प्रपोजल वक्फ बोर्डाला दिलेलं आहे अनाथ आश्रमासाठी. 1 वर्ष झालं, सगळे प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर सुद्धा
मंत्र्याने त्यावर सही केली नाही आजपर्यंत. का केली नाही सही? तुम्हाला खरोखरच मनापासून जर ते वाटत असेल की बाबा मिळकतीचं डेव्हलपमेंट व्हावं, लोकांचा जर फायदा व्हावा, तर आजपर्यंत 1 वर्षाला आम्ही चक्रा मारतोय मंत्रालयामध्ये, तर तिथं ती फाईल अजून तशीच पडून आहे. बाकीच्या लोकांच्या फायला, काही लोकांच्या ज्या इलिगली फायला त्यामध्ये सिग्नेचर झालेले आहेत आणि हे आमच्याकडे प्रूफ्स आहेत. मॅडम मला एवढंच रिक्वेस्ट करायचं आहे शना मॅडमना की विचार चांगले आहेत, पण विचार हे अंमलात आणण्यासाठी किती प्रयत्न झाले. आता दुसरी गोष्ट अशी आहे की वर्क बाय युजर. आता एखादी प्रॉपर्टीवर समजा 100 वर्षापासून तिथं मस्जिद आहे, दर्गा आहे किंवा कब्रस्तान, त्याचे डॉक्युमेंट्स तुम्ही जर मिळत नसेल तर ते वर्क बाय युजर काढून टाकावं लागेल. हा जो कायद्यामध्ये बदल आहे तर हा योग्य आहे का? सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुसरा त्यामध्ये सर्वे महत्वाचं, सर्वात महत्वाचं म्हणजे सेक्शन ऍक्ट 95 मध्ये सेक्शन 5 मध्ये सर्वे झाला पाहिजे 10 वर्षानंतर. आज 2004 नंतर आजपर्यंत सर्वे झाला नाही. जर जोपर्यंत सर्वे होत नाही तोपर्यंत तो गॅजेट बनत नाही, तोपर्यंत ती वर्क मध्ये डिक्लेअर होत नाही. असे कॉम्प्लिकेटेड जे सेक्शन आहेत त्या सेक्शनचा कधी त्यांनी विचार करत नाहीत. आता पैगंबर साहेबांनी किंवा त्या तामिळनाडूमध्ये एक प्रकार घडला की सगळं गाव वक्फ आहे. आता मला सांगा, ही वस्तुस्थिती किती लोकांपर्यंत माहिती आहे की त्या 2 प्रकार असतात त्या वक्फमध्ये, ग्रँड ऑफ सॉइल ग्रँड अँड रेव्हेन्यू ग्रँड. ते गाव जे होतं ते रेव्हेन्यू ग्रँड म्हणून होतं. जसं आता पुण्यामध्ये कळस गाव सुद्धा छोटे शेख सल्ला दर्गाला 1214 एकर हे रेव्हेन्यू ग्रँड आहे. परंतु अपप्रचार कसा केला जातो, ही सगळी प्रॉपर्टी मिळकत आहे. पण ही रेव्हेन्यू रेकॉर्ड तुम्ही चेक करत नाही. आज 1850च्या दरम्यान इनाम कमिशन निर्माण केलं होतं. त्या इनाम कमिशननं हिअरिंग होऊन त्या प्रॉपर्टी ज्या आहेत या मिळकती ही कुठल्या वक्फ आहेत, वक्फ म्हणजे देवस्थान मिळकती आहेत. त्यामध्ये मग हिंदूंचे आहेत, मुसलमानांचे आहेत, ख्रिश्चनांचे आहेत, दलितांचे आहेत. हा जर अभ्यास तुम्ही जर केला तर तुमच्या लक्षात येईल की जेवढ्या ह्या प्रॉपर्टी आहेत या प्रॉपर्टी तुम्हाला इन्क्रोचमेंट असल्याशिवाय दिसणार नाहीत. आता सेंट्रल वर्क काउन्सिलनं वामसी म्हणून वेबसाईट चालू केली होती. त्या वेबसाईटवर तुम्ही जीपीएस मॅपिंग केलं, तुम्ही त्या जीपीएस मॅपवर गेला, तुम्हाला लक्षात येईल की किती प्रॉपर्टी इन्क्रोचमेंट आहे. काही गोष्टी अशा आहेत की आमच्याकडून सुद्धा किंवा बोर्डाकडून सुद्धा चुकीच्या झालेल्या आहेत. नाही असं नाही, कारण ट्रस्टी आणि बोर्ड बघा ट्रस्टी आणि बोर्ड यामध्ये जो उत्तर देते. तुम्ही जे उदाहरण दिलं, हा नक्कीच होऊ शकते की एखाद तुमचे फाईल अडकलं आणि मंत्रालयामध्ये मला समर्थन नाही भेटते, त्यासाठी पण हे संशोधनची गरज आहे. कारण तुम्ही एक उदाहरण दिलं, कदाचित सरकारकडे 10 उदाहरण आहे जिथे कसं इलिगल एन्क्रोचमेंट आणि कोणाला विकून दिलं की द स्क्रिप्ट इज अनलिमिटेड. कारण काल मी ऐकत होते पार्लमेंटमध्ये की किती उदाहरण आहे जिथे वक्फच्या जे लँड होते अपाहिजसाठी ते दिलं एक बिल्डरला आणि तिथे बिल्डिंग आले. वक्फच्या लँड होतं एक अस्पतालसाठी आणि ते दिलं एक बिल्डर आहे ला आणि ते एक कमर्शियल आणि रेसिडेन्शियल प्रॉपर्टीसाठी. तर असं पण खूपच उदाहरण आहे. तर ते भ्रष्टाचार जे झालं इतकी वर्ष, आता तुम्ही बघितलं की 1995च्या जे वक्फ ऍक्ट आणि 2013 मध्ये हे वक्फ ऍक्ट मध्ये हे संशोधन जे आलंय, तरी पण किती इनएफिशियन्सी, तरी पण किती मिसअप्रोप्रिएशन्स. तर ते आम्हाला जे स्ट्रीमलाईन करायचं आहे, तर नक्कीच 2 इंडिपेंडेंट ऑब्झर्वर्स जे एक केसला बघणार, ह्याच्या पेक्षा तुम्ही बघितलं तर असं पण होऊ शकते ना की सरकारने सांगितलं की नाही सगळं वक्फ बोर्डचे जितकी लँड आहे आपण घेऊ आणि रिस्ट्रक्चर करू, असं नाही म्हणतात. आम्ही काय म्हणतात की चर्चा करू आणि केस बाय केस आपण बघू आणि महसूल डिपार्टमेंट, रेव्हेन्यू रेकॉर्ड्स आम्ही बघा की कसं स्ट्रीमलाईन करणार. आणि त्याच्यात नक्कीच असं केसेस पण असणार, जसं साहेबांनी आता सांगितलं की आम्हाला खूप प्रयास करायचं होतं, मंत्रालयामध्ये पण कोणी सहयोग नाही दिलं. पण त्यासाठी पण तुम्हाला हे संशोधनची गरज आहे.
नक्कीच शयना यांचे धन्यवाद. खूप खूप तुम्ही आमच्याशी चर्चा केलीत त्यासाठी, आणि त्याचबरोबरीनं आपल्या सोबत असणारे दोन्ही गेस्ट सलीमजी आणि पैगंबरजी, आपलेही खूप खूप आभार. या संपूर्ण चर्चेमध्ये सहभागी झालात, बोललात त्यासाठी. मुळातच जो महत्त्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलेला आहे की भ्रष्टाचार हा कोणत्याच देवस्थानामध्ये होऊ नये आणि त्यासाठीच एक नियमावली असणं गरजेचं आहे, आणि त्यावरतीच काम सरकारच्या वतीनं होतंय आणि तसंच येत्या काळात व्हावं अशी अपेक्षा आपण व्यक्त करूयात. खूप खूप धन्यवाद या चर्चेसाठी.